Good morning, friends. Next part of the reproduction is development of endosperm. So the development of endosperm is the part which come after fertilization. So that is this point come under the point post fertilization changes. So exactly post fertilization changes means what? Post fertilization changes कशाला म्हणू आपण? फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर जे पुढे चेंजेस होणार आहे त्यांनाच आपण पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस असं म्हणतो. सो in the post fertilization changes there are two major post fertilization changes. So first is development of endosperm and another is development of embryo. So what is actual mean of development of endosperm or what is actual meant by development of embryo? सगळ्यात अगोदर आपल्याला एंडोस्पर्म म्हणजे काय ते बघावं लागेल. व्हॉट इज ऍक्च्युअल मीन्ड बाय एंडोस्पर्म? सो जनरली आपल्याला माहिती आहे की एंडोस्पर्म जो आहे हा एंडोस्पर्म न्यूट्रिटिव्ह मटेरियल स्टोअर करून ठेवतो किंवा न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असतो. हे त्याचं मुख्य काम आहे. आणि एंडोस्पर्म जो आहे हा एंडोस्पर्म कशा पद्धतीने तयार होणार तो आपण इथं बघूया. पण ते बघण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला रिकॉल करूयात, रिमाइंड करूयात. आपण असं बघितलं होतं की डबल फर्टिलायझेशन मध्ये एक मेल गॅमेट एक ॲपॅरेटस बरोबर युनाईन झाला होता आणि त्याच्यापासून फॉर्म झालं होतं डिप्लॉइड झायगोट. आणि दुसरा जो मेल गॅमेट होता तो दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज झाला होता आणि त्याच्यापासून फॉर्म झाला होता प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस जो ट्रिप्लॉइड होता आणि म्हणून त्याला आपण TPEN किंवा ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस असं म्हणतो. सो हे जे डबल फर्टिलायझेशन झालं हे फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर नेमकं काय झालं होतं हा एक महत्वाचा पार्ट होता. बघा आपण बऱ्याच वेळा ह्या गोष्टी ऑब्झर्व केलेल्या असतात. सपोज दिस इज फ्लॉवर. आपण असं समजत की एक फ्लॉवर आहे आणि ह्या फ्लॉवरवरती हा आहे स्टिग्मा, स्टाईल आणि इथं आहे ओव्हरी. सो आपण बघितलंय पॉलिनेशन होतं, पोलन ग्रेन डिपॉझिट होतो. पोलन ग्रेन डिपॉझिट झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस आपल्याला माहिती आहे डबल फर्टिलायझेशन होते. ही इथे डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस कंप्लीट झाली. डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर पुढं काय होतं आपण कधी ऑब्झर्व केलेलं नसतं. कारण प्लांटवरती जेव्हा फ्लॉवर येतं ते फ्लॉवर साधारणपणे 2 दिवस असतं. 2 दिवसानंतर काही प्लांटमध्ये 3 दिवसानंतर ते कोमेजून जातं. कोमेजून जातं ते कोमेजण्या अगोदर जर त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन झालेलं असेल तर पुढं काय होणार हा पार्ट आहे. मग आपण आता असं कन्सिडर करूया हे प्लांट आहे, प्लांटला फ्लॉवर आहे, फ्लॉवरमध्ये फर्टिलायझेशन झालंय आणि फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर 2-3 दिवसाच्या नंतर फ्लॉवर ते काय होते गळून पडते, कोमेजून पडते. मग कोमेजून पडलं म्हणजे नेमकं काय झालं तर इथं काय होतं त्या फ्लॉवर मधले जे पार्ट होते बाकीचे म्हणजे आधी इथं कॅलिक्स जो आहे तो कॅलिक्स मात्र ॲज इट इज राहतो. पण कोरोला जो आहे तो कोरोला डिजनरेट होतो किंवा कोमेजून जातो. त्याच्याच बरोबर स्टाईल स्टिग्मा जो आहे तो सुद्धा जातो. अँथर पोलन ग्रेन जर असतील फ्लॉवर बायसेक्शुअल असेल तर ते सुद्धा जातं. आणि त्या ठिकाणी जिथं फ्लॉवर होतं तिथं फक्त आता फर्टिलाइज्ड ओव्हरी आपल्याला दिसते किंवा फर्टिलाइज्ड ओव्हरीज तेवढी आपल्याला आता बघायला मिळेल. सो ही आहे फर्टिलाइज्ड ओव्हरी. सो तीच ओव्हरी जी आहे ती ओव्हरी मी इथं थोडीशी झूम करून दाखवली. सो इथे ॲज इट इज कॅलिक्स आहे हा इकडे पेडिसिल देठ म्हणतो आपण त्याला. सो इथं जी राहिली दॅट इज द फर्टिलाइज्ड ओव्हरी. आता महत्वाचा पार्ट असा येतो इथं की ही जी फर्टिलाइज्ड ओव्हरी आहे हिच्या आतमध्ये आपण जसं म्हटलं की फर्टिलायझेशन झालेला पार्ट आहे किंवा ओव्हरीचं फर्टिलायझेशन झालं. आतमध्ये कोण होतं अगोदर तर एम्ब्रियोस आहे म्हणजे हे होतं अँटीपोडल सेल, सेकंडरी न्यूक्लियस आणि इथे एम्ब्रियो होता. फर्टिलायझेशन झालं त्यावेळेला अँटीपोडल सेल डिजनरेट झाल्या, सेकंडरी न्यूक्लियस बाकी आहे आणि इथं एक ॲपॅरेटस किंवा झायगोट बाकी आहे. तो हा जो कंटेंट आहे हा कंटेंट इथं ॲज इट इज आहे. ही बाहेर ओव्हरी जशी आहे तशी आहे आणि आतमध्ये फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल आहे. आता हे आपल्याला इथंच दिसतं. आता पुढं होतं काय तर हळूहळू हा जो ओव्हरीचा पार्ट आहे हा ओव्हरीचा पार्ट बिकम सोलन ज्याला आपण म्हणतो तो काय होतो असा मोठा 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 व्हायला. सो पार्ट ऑफ द ओव्हरी गेट्स स्वोलन
and fertilized ovule also swollen with respect to ovary. जशी ओव्हरी मोठी झाली सेम त्या पद्धतीनं आतमधला ओव्ह्यूल जो तो ओव्ह्यूल सुद्धा मोठा 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 व्हायला लागतो आणि फायनली ह्या सगळ्या स्ट्रक्चरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं ते आपण बघूया. आता त्या ओव्हरी असणाऱ्या ठिकाणी जो मोठा ओव्हरी फुगलेली जी आपल्याला दिसते त्याला आपण फ्रूट असं म्हणणार आहोत. सो ओव्हरी कन्व्हर्ट्स इनटू फ्रूट अँड ओव्ह्यूल convert into seed. That is the part of post-fertilization changes. So sexual reproduction मध्ये प्लांट मधल्या फ्लॉवर इज इसेन्शियल आपण अगोदर बघितलंयच. तर फ्लॉवर मध्ये फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर ओव्हरीचं कन्व्हर्जन फ्रूट होतं. कंपल्सरी लक्षात ठेवा, ओव्हरी कन्वर्ट्स इनटू फ्रूट अँड ओव्ह्यूल कन्वर्ट इनटू सीड. सो हे दोन महत्वाचे चेंजेस काय होतात प्लांट मध्ये झालेले आपल्याला बघायला मिळतील. आता फ्रूट आणि सीड ह्यांची डेव्हलपमेंट आपण पुढे बघूयात, पण त्याच्या अगोदर सीड जे आहे किंवा फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल जो आहे ह्या ओव्ह्यूल मध्ये आपण असं सांगितलं की इथे हा एम्ब्रियोचा पार्ट आहे आणि रिमेनिंग जो पोर्शन दिसतो दिस रिमेनिंग पोर्शन इज नथिंग बट द एंडोस्पर्म. आपण आता इथं आलोय. सो हा जो एंडोस्पर्म आहे ह्या एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट कशी होती ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायची होती. सो हा झाला प्रायर पार्ट. आपण आता थोडंसं पुढे सरकूयात आणि एंडोस्पर्म जो आहे तो एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट कशी होती आपण बघूया. आपल्याला जसं माहिती आहे की एंडोस्पर्म जो आहे ह्या एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होतं म्हणजे नेमकी काय होतं आपण बघू. आपण आता असं कन्सिडर करूयात की हा आहे, कन्सिडर करूया म्हणण्यापेक्षा आहेच तो ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. आपण ही एक सेल आहे असं कन्सिडर करूया आणि आतमध्ये हा एक न्यूक्लियस आहे असं कन्सिडर करूया. सो आता काय होणार आहे, हा जो पोर्शन आहे हा पोर्शन तोपर्यंत पाठीमागे राहू दे आणि ह्या पोर्शनला आपण पुढे घेऊन जाऊ कारण ह्याची आपल्याला डेव्हलपमेंट बघायची. सो आता इथं होतं काय की हा जो पोर्शन आहे हा पोर्शन आपल्याला असा बघायला मिळेल म्हणजे आतमध्ये ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म किंवा ट्रिप्लॉइड न्यूक्लियर आणि हा जो आहे हा सगळा आपण तोपर्यंत समजूयात सायटोप्लाझमचा पार्ट आहे आणि ही एक वॉल आहे. सो आपण आता ह्याला एक सेल असं म्हणू शकतो जी ट्रिप्लॉइड आहे. आता होतं काय इथं की कन्सेप्ट असा आहे की हा जो न्यूक्लियस आहे न्यूक्लियस अंडरगोज रिपीटेडली मायटोटिक डिव्हिजन्स. हा जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस रिपीटेडली मायटॉटिक डिव्हिजन्स मध्ये जातो. म्हणजे एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस, दोनचे चार, चारचे आठ मायटॉटिकली होत 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 ते काय होतील, ग्रो होतील. स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर सेम आहे, स्ट्रक्चर तेवढंच आहे किंवा डायग्राम त्याची तेवढीच आहे, पण न्यूक्लियस जे आहेत हे न्यूक्लियस काय होतात, कंटिन्युअसली डिव्हाइड होतात आणि डिव्हाइड झालेले जे न्यूक्लियस आहेत the nucleus, आता मी तो तुम्हाला असं दाखवतो की such number of nuclei get formed under mitotic division and then all these nuclei shifted periphery of these cell. ही जी सेल आहे ह्या सेलच्या पेरिफेरीवरती म्हणजे बाहेरच्या बाउंड्रीवरती हे न्यूक्लियस काय होतात तिथे शिफ्ट होतात, ज्याच्यामुळे आता आतमध्ये सेंटरला आपल्याला एकही न्यूक्लियस बघायला मिळत नाही. सो हा एक प्रकारचा एंडोस्पर्म झाला. ह्या टाईपच्या एंडोस्पर्मला दिस एंडोस्पर्म और दिस टाइप ऑफ द एंडोस्पर्म इज कॉल्ड एज न्यूक्लियर एंडोस्पर्म और न्यूक्लियर टाइप ऑफ एंडोस्पर्म. सो लक्षात राहू द्या, इथं आपण मगाशी म्हटल्या पद्धतीने ही एक सेल आहे, सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझम मध्ये न्यूक्लियस आहे असं आपण कन्सिडर केलं होतं. सो इथं फक्त न्यूक्लियसचं डिव्हायडेशन झालं म्हणजेच कॅरिओकायनेसिस झालं ना की सायटोकायनेसिस. जिथं सायटोकायनेसिस झालेलं आपल्याला दिसत नाही, इथं फ्रीली न्यूक्लियर कायनेसिस झालं किंवा कॅरिओकायनेसिस झालं आणि म्हणून त्याच्यामुळे आपण त्याला न्यूक्लियर एंडोस्पर्म असं म्हणणार आहोत. सो दॅट इज फर्स्ट काइंड ऑफ द एंडोस्पर्म, सो विच इज नोन ॲज न्यूक्लियर एंडोस्पर्म. हा झाला पहिला न्यूक्लियर एंडोस्पर्म. आता त्याच्यानंतर दुसरा, आपण पुन्हा पाठीमागे डायग्रामच्या सुरुवातीला जाऊयात. ही सेम डायग्राम, ही सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस, ट्रिप्लॉइड न्यूक्लियस.
आता ह्या कंडिशन मध्ये काय होतं, दुसऱ्या केस मध्ये काय होतं आपण बघूयात. इन दिस केस न्यूक्लियस गेट्स रिपीटेडली मायटोटिक डिव्हिजन and cytoplasm undergoes mitotic division with respect to nucleus. सिंपल आहे. मगाच्या न्यूक्लिअर एंडोस्पर्म मध्ये सायटोकायनेसिस झालं नव्हतं, पण इथं हा चेंज होतो. इथं न्यूक्लिअर डिव्हिजन होतं आणि न्यूक्लिअर डिव्हिजन बरोबर हा जो पूर्ण सायटोप्लाझम आहे, हा सायटोप्लाझम सुद्धा डिव्हाइड होतो इन द नंबर ऑफ स्ट्रक्चर्स ऑर सेल्युलर स्ट्रक्चर्स. आता जर आपण बघितलं तर हे जे न्यूक्लियस आहेत हे सगळे न्यूक्लियस, द न्यूक्लियस शिफ्ट टू ईच portion or each individual portion, and now the endosperm looks like multicellular structure, and hence this type of endosperm is known as cellular endosperm. सेल्युलर एंडोस्पर्म हा झाला सेकंड टाइप और दुसऱ्या प्रकारचा एंडोस्पर्म. पहिला सांगितला आपण न्यूक्लिअर आणि दुसरा सेल्युलर. दोघांच्या मध्ये फरक आपण एवढा सांगितला. न्यूक्लिअर एंडोस्पर्म मध्ये न्यूक्लियस डिवाइड होतो, सायटोप्लाझम डिवाइड होत नाही. सेल्युलर एंडोस्पर्म मध्ये न्यूक्लियस पण डिवाइड होतात आणि सायटोप्लाझम पण डिवाइड होणार आहे. आणि त्याच्यानंतर जो तिसरा महत्वाचा जो पार्ट आहे, सो बेसिकली फाउंड इन द मोनोकॉट प्लांट. तो तिसरा जो आहे त्याला आपण काय नाव द्यायचं आहे आणि कशासाठी म्हणून नाव द्यायचं ते आपण बघूया. सो इन द थर्ड पार्ट अगेन दिस इज सेल, दिस इज न्यूक्लियस. सो फर्स्ट ऑफ ऑल cytoplasm undergoes mitotic division and the nucleus or the cell divides into two cellular structures. इथे जर आपण बघितलं तर इथे एकदाच सायटोकायनेसिस होतं आणि सायटोकायनेसिस झाल्याच्या नंतर दोन पोर्शन दिसतात की याच्यामध्ये एक चालजल आणि दुसरा मायक्रोपायलर पोर्शन आपल्याला बघायला मिळेल. सो सिंगल cytokinesis takes place. After that nucleus undergoes repeatedly mitotic division and number of nucleus gates forms, and as like the nuclear endosperm the nucleus gets shifted to the periphery of this cell or this endosperm, and hence the structures looks like that. हा झाला तिसऱ्या प्रकारचा एंडोस्पर्म. सो दिस टाइप ऑफ द एंडोस्पर्म इज नोन ॲज हॅलोबियल एंडोस्पर्म. Halobial endosperm. So these are basic three types of the endosperms, and these endosperms shows variety of the endosperms after post fertilization changes. So these come under the development of endosperm. So हे झाले तीन प्रकारचे महत्त्वाचे एंडोस्पर्म. आणि हे जे एंडोस्पर्म्स आहेत हे एंडोस्पर्म तीन वेगवेगळ्या पद्धतीत आपण आता बघितले. ह्यांनाच आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म असं म्हणणार. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. थँक्यू.